पुणे जिल्ह्याच्या केसरंद या गावामध्ये निवडणूक आयोगाच्या यादीनुसार एकाच घरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे तब्बल 188 मतदार राहतात। मात्र प्रत्यक्षात असं कुठलंही घर किंवा मतदार आढळून न आल्यामुळे रोहित पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके फोडले आणि निवडणूक आयोगाची मतदार यादी जाळत दिवाळी साजरी केली। बाहेरून लोक आली। आता ह्याच्यात काय ह्यांनी केलेलं आहे, याच्यामध्ये जर केलं तर ह्यांचं जे प्रूफ असतं, आयडी प्रूफ, ज्याला आपण आधार कार्ड घ्या नाही तर अजून काय विषय घ्या, त्या आधार कार्डवर हे खोटं आधार कार्ड काढतात। म्हणजे कसं करतात की आता या आधार कार्ड एका वेगळ्या सिस्टमच्या माध्यमातून बोगस काढतात आणि त्या दिवशी ही लोक येतात जे इथले नसतात, त्यांना बसमध्ये आणलं जातं, गाडीमध्ये आणलं जातं। हे या मतदारसंघामध्ये नसले तर आसपासच्या मतदारसंघाचे दुसऱ्या तालुक्याचे असतात। मग खोट्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून हे खोटं आधार कार्ड काढून हे लोक अशा मतदारसंघामध्ये येतात की जिथं त्यांना कोणी ओळखत नाही, पण मतदान करतात आणि निघून जातात। म्हणजे कुठंतरी ह्याचा व्यवहार चालू आहे।